आज आम्हाला चांगलं असं सकाळ दिले आहेस, नवीन दिवस दिला आहेस म्हणून मी तुझे आभार मानते. हे पिता परमेश्वरा, तू आम्हाला चांगलं जीवन दिलं आहे म्हणून मी तुझे आभार मानते. आमच्या पाठीशी असतोस नेहमीच, तू आम्हाला मार्ग दाखवत असतोस आमच्या जीवनामध्ये. आम्ही ह्या रिट्रीटचे 3 दिवसापासून तुझं वचन ऐकत आहोत आणि आम्हाला तुझ्या वचनाद्वारे नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात. तुझे वचन हे सत्य आहे आणि ते आम्ही विश्वास ठेवतो की ते सत्य आम्हाला मुक्ती देतं, सर्व संकटांपासून आम्हाला सोडवतो, असा आम्ही विश्वास करतो. परमेश्वरा, हे परमेश्वरा, आमच्या जे काही इच्छा आकांक्षा आहे ते तू पूर्ण केले आहेस म्हणून मी तुला धन्यवाद देते प्रभू येशू. आणि प्रभू येशू, ह्या 3 दिवसांपासून तुझे आम्हाला जे काही चांगलं शिकवत आहे, तुझं वचन जे आम्ही ऐकत आहेत, त्याचं बी आमच्या हृदयामध्ये आम्ही पेरलं आहे आणि त्याला आम्ही खत पाणी घालून एक चांगलं पीक तयार होत आहे, असा आम्ही विश्वास ठेवतो. आणि परमेश्वरा, आज जे काही मी इथे बोलणार आहेस ते मी नसून तुझा पवित्र आत्मा बोलणार आहे माझ्या मुखाद्वारे. आणि मी विश्वास करते की इथे जे वचन तुझं सांगणार आहे ते वचन तू सोप्या भाषेमध्ये समजावलं आहेस आम्हाला आणि त्याचा अर्थ काय आहे ते तू आम्हाला सांगितलं आहेस म्हणून मी तुला धन्यवाद देते. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. झोप येते नाही. प्रेज द लॉर्ड. काल आपण काय शिकत होतो, कोणाला आठवण आहे? काल आपण कशाबद्दल शिकत होतो? माझ्या सेशनला काय शिकत होतो, कोणाला आठवण आहे? तुम्ही वचन वगैरे काही लिहिलेलं आहे का? भीती विषय शिकत होतो. अजून एक काहीतरी शिकलो आपण, आनंद. ते आपण दुसऱ्या दिवशी शिकलेलो, बरोबर? आनंद पण. अजून विश्वास. आपण काल विश्वासाबद्दल सुद्धा शिकलो. आता आपण काल वचनामध्ये पाहिलं विश्वास कसा येतो विश्वास? ऐकून आणि ऐकून देवाच्या वचनाद्वारे. जर मी जगातल्या गोष्टी ऐकल्या तर काय येईल माझ्या मनात? अविश्वास, भीती येईल, बरोबर? येस. जर मी फक्त जगातल्या गोष्टी ऐकत राहिली, दुसऱ्या कोणत्या गोष्टी ऐकत राहिली तर माझ्या मनामध्ये फक्त भीती येणार. पण जर मी देवाचं वचन कंटिन्युअसली सारखं ऐकत असते आणि बोलत असते, जेव्हा मी बोलणार तेव्हा माझे ते कान ऐकणार आणि ते जाऊन माझ्या हृदयात बसणार, तेव्हा माझ्या जीवनामध्ये ते विश्वासाचं पीक तयार होतं. ओके, हालेलुया, 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 हालेलुया. ओके, तर काल आपण विश्वासाबद्दल पाहत होतो. सॉरी, ओके, हां. तर आज आपण पाहणार आहोत भीती कशी येते जीवनामध्ये. भीती जगातल्या गोष्टी ऐकून येते, पण ते काय करते? आता तुम्हाला माहिती आहे, जेव्हा परमेश्वराने हे जग निर्माण केलं आणि आदम आणि एवाला निर्माण केलं, तेव्हा परमेश्वराने काय केलं? आदम आणि एवाला काय दिलेलं? आज्ञा दिलेली, त्यांच्याकडे अधिकार दिलेला हे जग चालवण्याचा.
देवाने काय सांगितलेलं? बहुगुणित व्हा आणि जलांवरती फलद्रूप व्हा आणि संपूर्ण जगावरती राज्य करा. ओके, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तर जेव्हा परमेश्वराने आदम आणि एवाला ती हे राज्य करण्याचा जेव्हा अधिकार दिला, तेव्हा परमेश्वराने काहीतरी त्यांना एक गोष्ट सांगितलेली जी नाही करायची होती. कोण सांगेल मला ती? काहीतरी सांगितलेलं ते नाही करायचं. झाडाचं फळ खायचं नव्हतं. ते कोणतं झाड होतं? कोण? ज्ञानाचं, वाईट आणि बरेपणाचं ज्ञान. ओके, तर परमेश्वराने सांगितलेलं की त्या झाडाचं फळ खायचं नाही. परंतु काय होते, जेव्हा सैतान सर्पाच्या रूपामध्ये एवेकडे येतो तेव्हा तो एवेला काय सांगतो? आता तो एव्याला म्हणतो की परमेश्वराने तुम्हाला ह्या सर्व झाडाचे फळ खायला सांगितले, पण ते एका झाडाचे फळ खायला बंद केले. तेव्हा ती म्हणते हो, तिला माहिती असते बरोबर ते नाही खायचं. तर तो तिला काय म्हणतो की काय म्हणतोस की जर तू हे फळ खाल्लं तर तू देवासारखी होणार, असं तिला म्हटलं त्यांनी, राईट? तेव्हा त्यांनी काय बोललं? शब्द बोलला. ओके, तो बोलला आणि तिने ते ऐकलं. तो जे बोलला ते काय होतं? जे सैतान एवेला म्हणाला ते काय होतं? बट ते काय होतं? इट वॉज अ लाय. ते खोटं होतं. त्यांनी खोटा शब्द बोलला तिला. ओके, जेव्हा ते एवेने ऐकलं तेव्हा आता हे बघा, देवाने जेव्हा एवा आणि आदमाला निर्माण केलेलं तेव्हा देवाने त्यांना कसं बनवलेलं? त्याच्या स्वरूपाप्रमाणे. ओके, इन द इमेज अँड लाइकनेस ऑफ द गॉड. देवाच्या स्वरूपाप्रमाणे त्याने आदम आणि एवेला बनवलेलं. पण सर्पाने त्यांना काय सांगितलं की तुम्ही हे फळ खाल्लं तर तुम्ही देवासारखे होणार. ऑलरेडी देवाने त्यांना त्याच्या स्वरूपाप्रमाणे बनवलेलं, तरी पण त्यांनी दोघांनी सैतानावरती विश्वास ठेवून ते फळ खाल्लं. मग तेव्हा काय झालं? त्यांच्या हृदयामध्ये त्यांनी देवाला डिझोबे केलं, नाकारलं. डिझोबेला काय बोलतात? आज्ञाभंग केला, देवाचा आज्ञाभंग केला. ओके, सो ते देवापासून दूर गेले. आता देवाला माहिती होतं त्यांनी काय केलं, तरी पण देवाला कळलं की त्यांनी काय केलं, तरी देवाने त्यांना सोडून नाही दिलं. देव त्यांना शोधत त्या बागेमध्ये आला. त्या बागेमध्ये आल्यानंतर देवाने विचारलं आदमाला, तू कुठे आहेस? तेव्हा आदम काय म्हणाला? मी जेव्हा तुझा चालण्याचा आवाज ऐकला तेव्हा मी कॅन यू पुट जेनेसिस 3 आय थिंक चॅप्टर 3. Chapter 3 from starting. That 1 minute. Where the God talks to Adam. तेव्हा पुढचा वर्स. तो म्हणाला, आदम काय म्हणाला? वाच माईक. तो म्हणाला,
तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. And he said, I heard thy voice in the garden, and I was afraid, because I was naked, and I hid myself. आता एवा आणि आदम आधीपासून नग्न होते जेव्हा परमेश्वराने त्यांना निर्माण केलं, पण हे त्यांना ठाऊक होते का? नाही. जेव्हा त्याने ते फळ खाल्लं तेव्हा त्यांना ते नॉलेज, ज्ञान भेटलं. आणि तेव्हा आधीच्या फळ खाण्याच्या आधी ते देवासमोर होते. ओके, त्यांना काहीच माहिती नव्हतं. परंतु फळ खाल्ल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ती ज्ञान आलं आणि ती भीती निर्माण झाली. तेव्हा आदम म्हणाला की मी भिवून लपलो. ओके, तसंच जेव्हा आपण कोणत्या गोष्टींचं ज्ञान घेतो, जगातलं ज्ञान. आता आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन हे विचारांवरती चालतं. कशावर चालतं? विचारांवर. चांगले विचार, वाईट विचार. ओके, आपल्या हृदयामध्ये. ओके, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता आपण जेव्हा आजूबाजूला गोष्टी पाहतो तेव्हा आपल्याला विचार येतात, वेगवेगळे असे विचार येतात. पण देवाचे वचन आपल्या हृदयात असले तर आपण त्या विचारांना तुडवून चालू शकतो. परंतु खूप वेळेला काय होते, जेव्हा आपण त्या वाईट विचारांवरती लक्ष देतात तेव्हा आपलं जीवन त्या वाईट विचारांवरती चालायला लागते. जेव्हा आपण ज्ञान घेतो, जगातलं ज्ञान, तेव्हा ते ज्ञान मला विचार करायला हेल्प करते. म्हणजे माझा विचार करायला वापर करते. ज्ञान आलं म्हणजे माझ्या मनामध्ये विचार येणार. आता हे काय झालं, हे तसं झालं, हे असं होतं. सो हे सगळं विचार येणार जेव्हा मला ज्ञान भेटेल. जर माझ्याकडे त्या गोष्टीचं ज्ञान नसेल तर माझ्या मनात विचार येईल का? मी त्या गोष्टीविषयी विचार पण नाही करणार. ओके, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बातमी बघतात, न्यूज, कोण टी व्हीवरती बातमी असं काय बघतात किंवा पेपर फोनवरती पण येतात. कुठे काय मर्डर झालं, कुठे काय क्राईम वगैरे झालं, तर हे सगळं आपल्याला न्यूजमध्ये दिसल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये काय चालू होतं? त्या गोष्टींविषयी विचार, ते विचार येऊ लागतात. आणि जसे जसे विचार येतात भीती निर्माण होते आपल्या जीवनामध्ये. राईट? येस. सो जेव्हा मला ज्ञान भेटतं, आता तुम्हाला त्या गोष्टींचं ज्ञान भेटलं म्हणून ते विचार चालू झाले. जेव्हा मला ज्ञान भेटतं तेव्हा मी त्याच्यावरती विश्वास ठेवायला चालू करतो. आता मला ते न्यूजमध्ये कोणाचं मर्डर झालंय किंवा चोरी झाली आहे हे ज्ञान भेटलं का मी काय करायला चालू करायचं? त्याच्यावरती विश्वास ठेवला. त्यांच्या घरी चोरी झाली आहे, मला आता सगळं माझ्या घरी जे किमती सामान आहे ते मला कुठेतरी लपवायला लागेल. हे सगळं मी त्याच्यावरती विश्वास करायला, मला पण असं वाटायला लागतं माझ्या घरी पण काहीतरी होईल. हे माझा विश्वास तयार होतं त्या गोष्टींविषयी. ओके, जेव्हा माझा विश्वास तयार होतो त्या गोष्टींविषयी तेव्हा मी ते बोलायला चालू करतो. आता मी कोणाच्या घरी चोरी झाली ह्याच्यावरती विश्वास ठेवला, बरोबर? मग मी काय बोलणार? माझ्या घरी पण असं होईल म्हणून मला पण सगळं सामान बाजूला ठेवायला लागेल, लपवून ठेवायला लागेल. हे मी बोलायला चालू करते. आणि जेव्हा मी ते बोलायला चालू करते ओके, जर माझं आता मी जर त्या गोष्टी जर चुकीचे विचार आणले तर मी त्यावरती विश्वास ठेवणार. जेव्हा माझे विचार चुकीचे असणार, माझं बोलणं विश्वास, माझा जो विश्वास आहे तो पण चुकीचा होणार. जर विचार पहिलं म्हणजे ज्ञान आलं, ते ज्ञान चुकीचं आल्यानंतर
माझ्या डोक्यामध्ये विचार चुकीचे आले, विचार जर माझ्या डोक्यामध्ये चुकीचे आले, माझ्या मनामध्ये विश्वास चुकीचा आला, ओके, रॉंग विश्वास. जेव्हा माझ्यामध्ये रॉंग विश्वास येतो तेव्हा मी बोलायला पण चुकीचं बोलते, आणि जेव्हा मी रॉंग बोलायला लागते तेव्हा माझ्या जीवनामध्ये जे प्रकटीकरण होते ते चुकीचंच होते. समजा मी बोलली की मला बरं नाही, मी जर आता समजा मी कोणाला बघितलं की एका व्यक्तीला ताप आला आहे, मग मी काय विचार करणार, अरे मी तिच्या बाजूला गेली म्हणून मला पण ताप येणार, मी ते बोलतच राहणार आणि माझ्या डोक्यामध्ये तेच विचार असणार, त्याच्यावरतीच विश्वास करून मग मला काय होणार, मी ते विश्वास करून मी पण आजारी पडणार, राईट. तसंच जर आपण जे विश्वास करतो, ज्या गोष्टींविषयी बोलतो, ते गोष्ट आपल्या जीवनामध्ये एक त्याचं निर्माण होतं, ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं, जी बी आपण आपल्या जीवनामध्ये पेरतो तेच आपल्या जीवनामध्ये पीक येणार. जर आपण चुकीचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये पेरलं तर त्याची बी पण आपल्याला तशीच भेटणार. जर आपण देवाचं वचन घेतलं आणि त्या वचनावरती मनन चिंतन करत राहिले तर ते वचन आपल्या जीवनामध्ये करेक्ट मॅनिफेस्टेशन, एक देवाचं प्रकटीकरण आपल्या जीवनामध्ये ते आणतं, ओके. हालेलुया, हालेलुया. आता काल मी तुम्हाला म्हटलं की बायबलमध्ये देवाने लिहिलेलं 365 टाइम्स 365 वेळा देवाने भिवू नकोस असे लिहिलं आहे. तरी पण आपण हे सर्व जगातले गोष्टी घेऊन त्याच्यावरती विश्वास करून आपण देवाच्या वचनाला नाकारतो, ओके. जसं आदमाने देवाचा आज्ञाभंग केला तसं देव आपल्याला सांगतो, तू भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. देव आपल्याला त्या वचनात दाखवतो. मी फक्त तोंडाने नाही बोलत, वचनामध्ये आहे, देवाने लिहिलेलं आहे. तरी पण आपण हे बातमी बघून, न्यूजपेपर वाचून, सगळं नॉलेज घेऊन जगातलं आपण आपल्या 5 इंद्रियांनी त्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो आणि आपल्या मनामध्ये भीती आणतो. आता ती भीती आपल्या मनामध्ये आल्यानंतर काय होतो, आपला जो आत्मविश्वास असतो तो खालती येतो. काय होतं, आत्मविश्वास निघून जातो. जेव्हा भीती येते तेव्हा आत्मविश्वास निघून जातो. आता माझ्या मनामध्ये भीती होती, मला जेव्हा भीती व्हायची तेव्हा माझा आत्मविश्वास पण खालती होता. मी लोकांसमोर जाऊन बोलू नव्हती शकत. मी एक व्यक्तीसोबत पण, जे स्ट्रेंजर, अनोळखी व्यक्ती किंवा माझ्या स्कूलमध्ये माझे फ्रेंड्स, कॉलेजला पण मी जाऊन बोलू नव्हती शकत कोणासोबत. का? कारण माझ्या मनात भीती होती आणि माझ्या मनामध्ये तो कॉन्फिडन्स नव्हता, आत्मविश्वास नव्हता. भीतीमुळे माझा आत्मविश्वास निघून गेलेला, ओके. आता हिब्रूज 10:35 इब्री लोकास पत्र अध्याय 10 वचन 35. म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. आता इथे काय लिहिलं आहे, आपले धैर्य म्हणजे आत्मविश्वास. मी इंग्लिशमध्ये वाचते. Cast not away therefore your confidence which has great recompense of reward. इथे बायबलमध्ये म्हटलेलं आहे की तुमचा जो आत्मविश्वास आहे तो सोडू नका. कारण जर आत्मविश्वास आपल्या जीवनामध्ये जेव्हा असतो तेव्हा ते काय करतो, आपल्याला प्रतिफळ देतो, मोठे प्रतिफळ देतो, ओके. आता पहिला म्हणजे फर्स्ट थिंग, आत्मविश्वास म्हणजे काय?
तुमच्या भाषेमध्ये तुम्ही कसं सांगणार मला? आत्मविश्वास म्हणजे काय? धैर्य म्हणजे काय? व्हॉट इज कॉन्फिडन्स? कोणालाच माहिती नाही? ओके, मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला. आता समजा तुमची मुलगी एकदम छोटी आहे. ओके, एक्झाम्पल आहे हे, उदाहरण देते मी की तुमची मुलगी समजा खूप छोटी आहे. हां, तर ती शाळेत जाते आणि शाळेसाठी सकाळी बस येते. शाळेची जागा एकच आहे, बस पण तीच आहे, बरोबर? तीच बस येणार रोज, ती शाळा पण त्याच जागेवरती आहे. तुम्हाला माहिती आहे ती कुठे शाळेत जाते. आता बस आल्यानंतर तुम्ही पहिलं जाऊन ड्रायव्हरला चेक करणार का, त्यांनी पिलं आहे का असं वगैरे बघणार का मुलीला सोडायला? नाही. तुम्ही काय करणार? पहिलं तिला बस आली का डायरेक्ट तिला बसमध्ये बसवणार, मग बस निघून जाणार. मग तुम्ही घरी जाताना तुम्ही असं विचार करणार का, अरे माझी मुलगी शाळेत पोचेल का, ती व्यवस्थित शाळेमध्ये बसेल का, ड्रायव्हर बसवाला तिला शाळेमध्ये नीट नेल का, असा विचार येतात मनात? येतात? हां, विश्वास असते, कारण तुम्हाला माहिती आहे तोच ड्रायव्हर असतो, तो व्यवस्थित मुलीला नेतो, बरोबर? आता ती घरी शाळेतून घरी येताना तुम्ही तिला स्टॉपवरती न्यायला आले. ओके, आणि दुरून तुम्ही एक बस पाहिली, मग तुम्ही असं म्हणा का, देवा मी तुला धन्यवाद देतो की माझी मुलगी त्या बसमध्ये असली पाहिजे, असं मी विश्वास करते, ह्या बसमध्ये ती असली पाहिजे, असं तुम्ही बोलतात? नाही बोलत. आता तुम्हाला माहिती आहे ती मुलगी त्या बसमध्ये असणार, ते तुमचा आत्मविश्वास असतो. तुम्हाला कॉन्फिडेंट आहे की ती त्या बसमध्ये असणार, कारण ती त्याच बसमध्ये असते रोज, बरोबर? तुम्हाला माहिती आहे की ती मुलगी त्याच बसमध्ये असणार. आता जर तुमचा आत्मविश्वास खालती आला तर तुम्ही प्रत्येक गोष्टींविषयी डाऊट करणार. ओके, जेव्हा आपला आत्मविश्वास नसतो, एकदम निघून जातो, तेव्हा आपल्या मनामध्ये विचार येऊन आपण सर्व गोष्टींविषयी डाऊट करतो. पण इकडे वचनामध्ये काय लिहिलंय, तुमचे जे धैर्य आहे ते सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. जर आणि ते फळ काय आहे, जेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो, तुम्ही विश्वासाने चालता. जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नसेल तर विश्वास कसा येणार? तुम्ही जर तुम्ही जी गोष्ट करतात त्याविषयी तुम्हाला जर माहिती नसेल की ती होणार की नाही तर त्याच्यामध्येच अटकणार. ओके, पण जेव्हा आपण विश्वास करतो की ही गोष्ट अशीच आहे, तेव्हा आपण विश्वासाने चालतो. ओके, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर देवाने काय सांगितलं आहे की तुम्ही भिवू नका. त्यांनी वचनामध्ये लिहिलेलं आहे, जेव्हा आपण आपल्या मनामध्ये आत्मविश्वासाने धैर्याने आपण बोलतो की देव माझ्या बरोबर आहे, त्यांनी वचनामध्ये लिहिलेलं आहे की तो नेहमी माझ्यासोबत असतो. हे जेव्हा आपण आपल्या मनामध्ये रुजून ठेवतो तेव्हा त्या भीतीला आपल्या जीवनामध्ये काहीच जागा नसते. आता मी तुम्हाला एका मुलीची टेस्टिमनी सांगते. काल मी ती थोडक्यात सांगितली, बट मी तुम्हाला परत एकदा सांगते. मी गोव्याला एका मुलीला भेटलेली. तर ती मुंबई सेंट्रलला राहायची. आता तिचं लग्न झाल्यावर ती दादरला राहते. जेव्हा मी तिला गोव्याला भेटलेली तेव्हा तिला बघून तिला जेव्हा मी पाहिलं, तिची जी कंडिशन होती ती माझ्यापेक्षाही खराब होती. तिला एवढी भीती होती, ती साधी पाणी नव्हती पिऊ शकत किंवा जेवण नव्हती खाऊ शकत. आता आपल्याला शारीरिक जीवन जगण्यासाठी पाणी आणि जेवण
ह्या दोन गोष्टींची खूप गरज आहे, राईट. पण ती मुलगी दिवसाला फक्त एवढंसं खायची आणि पाणी थोडंसंच, ते पण प्यायला तयार नव्हती. ती जेवायला तिला पाणी प्यायला फोर्स करायला लागायचं. ती खाऊच नव्हती शकत, पाणीच पिऊ नव्हती. तिला भीती होती, तिच्या मनामध्ये भीती होती. समजा ती रस्त्याने चालायची तर ती रस्त्याने चालू पण नव्हती शकत, कारण तिच्या मनामध्ये विचारायचे, अरे मी रस्त्याने चालायला लागली, कोणी मला गाडीने उडवलं तर, जर मी टॅक्सीमध्ये बसली आणि त्या माणसाने मला व्यवस्थित त्या जागेवर पोहोचलं नाही तर, हे सगळं तिच्या मनामध्ये भीती होती. पण हे सगळं तिच्या मनामध्ये कसं आलं, ती जेव्हा त्यांच्या घरी म्हणजे तिच्या फॅमिलीमध्ये ते लोक काही हॉरर फिल्म्स पाहायचे. तुम्हाला माहिती आहे फिअर फाईल्स वगैरे, माहिती आहे ते फिअर फाईल्स ज्याच्यामध्ये भूताचे वगैरे हे दाखवतात, ते ती बघायची. तिचे घरातले लोक वगैरे ते बघायचे, ते बसून ते जे हे होतं वाईट गोष्टी ते तिच्या मनामध्ये जाऊन ते रुतले आणि त्यामुळे तिच्या मनामध्ये भीती वाढतच गेली. आणि फक्त तेवढं नाही, जशी जशी ती मोठी होत होती, ही गोष्ट तिच्या जीवनामध्ये 2014ला चालू झाली. ओके, 2014ला झाल्यानंतर जशी जशी ती मोठी होती, तिच्या घरचे पण काय करायचे, तेच बोलायचे, अरे माझ्या मुलीचं हे बरं नाही होत, माझ्या मुलीचं हे बरंच नाही होत, तिच्या मनात ते भीती जातच नाही. तेच बोलत राहिले आणि ती त्यांच्यावरती विश्वास आता समजा त्यांनी तिला बोललं तर ती पण तेच बोलायची, हां नाही जात माझ्या मनातली भीती, हे ती बोलायची. आणि काय करायचे, ते तिचे कान ऐकायचे आणि तेच ती मनातून विचार करायची. तिच्या जीवनामध्ये ती भीती वाढत गेली आणि ती इथे खूप ठिकाणी फिरली, खूप लोकांकडे गेली ती भीती दूर करायला. आणि तिच्या मनामध्ये ते अंधविश्वास वाढला की हे लोक पण मला असं करतात, ते अंधविश्वास वाढत गेला. मग अजून भीती वाढत गेली. पण नंतर तिला जेव्हा प्रेयर भेटली, JCLMची टीचिंग भेटली, तेव्हा तिला तेच वचन भेटलं, 2 Timothy 1:7. Selina, go back to 2 Timothy 1:7. तिला जेव्हा ते वचन भेटलं, ती ते वचन घेऊन चालायला लागली. कारण तुम्हाला माहिती आहे, जी मुलगी पाणी नाही पिऊ शकत आणि जेवण नाही खाऊ शकत, तिची एवढी बेकार अवस्था होती की ती आंघोळ सुद्धा नव्हती करू शकत, एवढी पाण्याला घाबरायची. मी तिला एकदाच भेटलेली त्या गोव्याला रिट्रीट असताना. तिला आंघोळ करायला जायला लागायचं, कधी कधी दरवाजा पण ओपन ठेवायची, एवढी ती घाबरायची, ती एकटी राहू शकत होती. परंतु जेव्हा तिला हे वचन भेटलं, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. तिने हे वचन ऐकल्यानंतर ती मुलगी कॅथलिक नव्हती. ओके, ती इतर धर्मीयमधून होती, तिला देवाचं काहीच ज्ञान नव्हतं. ते दुसऱ्या गोष्टीविषयी विश्वास ठेवायचे, त्यांचा अंधविश्वास वगैरे असायचा. ओके, त्यांनी खूप म्हणजे खूप लोकांकडून असा तसा विचार करून ते जीवन जगायचे. पण जेव्हा तिला हे देवाचं वचन भेटलं, ब्रदर लिंटन त्यांच्या घरी गेलेले आणि ते प्रेयर करायचे. नंतर तिने जेव्हा JCLMची रिट्रीट पण अटेंड केली, तेव्हा तिला हे वचन भेटलं. आणि अजून एक गोष्ट, तिला लिहिता नव्हतं येत. आता ती मुलगी 15वीला आहे, समजा 14वीला 19-20 वर्षाची मुलगी लिहिता नाही येत, काय असणार? तिला लिहिता नव्हतं येत. जर ती लिहायची ना, जे आता इकडे कसं आपण नोट्स दिले का लिहितो, तिने लिहिलं ना का ती परत रफ करायची, कट करायची, परत लिहायची, परत कट करायची. जोपर्यंत तिला हे नाही भेटत ना, ते मनातलं शांती नाही भेटत, तोपर्यंत ती कट करायची, लिहायची. आणि तिला लिहिता पण नव्हतं येत.
तिचं जे 14वीची एक्झाम होती तेव्हा तिला पेपर बिलकुल नाही लिहिता आला. तिला ते प्रिन्सिपलकडे नेलं तेव्हा ते सांगतात तिला सायकॅट्रिस्ट जे मानसिक संतुलनासाठी डॉक्टर असतात त्यांच्याकडे न्या. तर तिला पण जेव्हा तिच्या जीवनामध्ये हे वचन आलं तेव्हा ती ते वचन पाळायला लागली. तिला येशूबद्दल तिच्या मनामध्ये ते प्रेम निर्माण झालं. ती बोलायला लागली की जर येशू माझ्यासाठी त्या क्रॉसवरती मरू शकतो आणि तो म्हणतो मी तुझ्यासोबत आहे, मग मी कशाला घाबरू. आज त्या मुलीचं लग्न झालं. तिचा जो हस्बंड आहे तो पण म्हणजे तो पण अख्रिस्ती होता, पण दोघं ख्रिस्तामध्ये आले. त्याने ख्रिस्तामध्ये लग्न केलं आणि आज तिला आता जुलैमध्ये तिला मुलगी झाली आणि ती आज जाऊन लोकांना वचन देते. जे मला नाही करते, जे तुम्हाला नाही करते, त्याशी जास्त ती जाऊन लोकांना वचन देते. ज्या मुलीला लिहिता नव्हतं हे, जी मुलगी पाणी प्यायला खायला घाबरायची, ती झोपू पण नव्हती शकत, चालू पण नव्हती शकत, आज ती मुलगी जाऊन देवाचं वचन लोकांना देते. म्हणजे केवढी मोठी साक्षी आहे. फक्त तिने हे वचन घेतलं, तिने तिच्या मनामध्ये टाकलं आणि ते फक्त वचन पेरलं नाही, ती त्याला रोज खत पाणी घालत गेली. ती फक्त हेच बोलत राहिली कंटिन्युअसली, देवाने मला भित्रेपणाचं नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमाचा आत्मा दिला. फक्त हे बोलत राहिली आणि ती बोलायची येशू मी तुझ्यावर प्रेम करते. हीच गोष्ट ती बोलत राहिली आणि ती देवाच्या प्रेमात वाढत गेली. तिचे घरचे तिला सांगायचे तू ह्याच्यामध्ये जाऊ नको, फक्त तुला बरं व्हायला जायचंय, बाकी ह्या गोष्टींमध्ये तू पडू नको. पण तिच्या जीवनामध्ये देवाचं प्रेम निर्माण झालं, ती ओढ निर्माण झाली आणि ती फक्त आता देवासाठी जगते. ती सांगते मला काहीच नको, मला फक्त देवाजवळ राहायचंय, कारण देव मला जीवन देतो. तो माझं जीवन आहे, माझ्यासाठी तो क्रॉसवरती मेला, तो माझ्या सोबत असतो. रात्री तिला कधी कधी घरी यायला रात्री 11:30 होतात. ती क्लासेस घेत, आज ती टीचर पण आहे, जाऊन मुलांना शिकवते, ती टीचर आहे, क्लासेस घेते. तिला घरी यायला अंधार होतं, रात्री 11:30, पण ती म्हणते मी येऊ शकते कारण माझ्यासोबत येशू आहे. जर येशू माझ्या बरोबर आहे तर मी कशाला घाबरू. तसंच येशू आपल्याला सुद्धा म्हणत आहे मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही कशाला घाबरता. जर मी तुमच्या बरोबर आहे तर मी तुम्हाला संरक्षण देणार आणि माझे दूत नेहमी तुमच्या पाठीशी असतात, असं येशू आपल्याला त्याच्या वचनात म्हणतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 हालेलुया. तर आता येशूने आपलं ऑलरेडी येशूला माहिती आहे आपल्याला जीवनामध्ये काय पाहिजे, बरोबर. तो त्याच्या वचनामध्ये म्हणतो की I already know the plans that I have for you, not for your destruction but for your prosperity. मला मराठीमध्ये जेरमाया 29:11 परमेश्वर म्हणतो तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो. ते संकल्प हिताची आहेत, अनिष्टाची नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. येशू काय म्हणतो की तुम्हाला जे पाहिजे ना ते मला ऑलरेडी माहिती आहे आणि मी तुम्हाला ते देणारच. मला तुम्हाला वाईट गोष्टी नाही द्यायच्या, मला फक्त तुम्हाला चांगलं जीवन द्यायचं आहे. आणि मेन प्लॅन्स काय आहे त्याचे की आपण चांगलं जीवन जगावं. जर आपण येशूच्या जीवनात वचनाप्रमाणे जीवन जगतो तर आपण जे येशूचे संकल्प आहेत आपल्यासाठी त्याच्याच मार्गावरती चालतो. पण आपण जर भीतीमध्येच राहिलो तर आपल्या जीवनामध्ये काय होते, आपण येशूला दूर करतो. जर आपण
हे सगळे गोष्टींविषयी जास्त टाइम स्पेंड केला, न्यूज, मूवीज, हॉरर मूवीज, हॉरर बुक्स, हे सगळे जर गोष्टी आपण फक्त मनामध्ये घालत गेले तर तेच होणार. आज खूप जगामध्ये खूप असे यूथ आहेत, मी बघितलं आहे की ते लोक हे जे गोष्ट हॉरर मूवीज वगैरे ह्याला खूप जास्त अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये खूप वाईट होतं. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मी भीतीमध्ये होती, जेव्हा मला वचनाचं ज्ञान नव्हतं, तेव्हा एक वेळ मला सुसायडल थॉट्स, सुसाईडला आत्महत्येचे विचार सुद्धा आलेले. मी त्या मार्गावरती जायला सुद्धा लागलेली, परंतु माझा विश्वास नव्हता. तेव्हा माझ्याकडे वचन नव्हतं. पण माझ्या मम्मी डॅडीनी त्यांच्या विश्वासाने ते काय करायचे, रोज येऊन माझ्या कानामध्ये वचन बोलायचे. ते देवाने मला भित्रेपणाचं नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमाचा आत्मा दिला, हे वचन माझ्या कानात बोलायचे. आणि आयसाया 41:10 हे वचन ते बोलत गेले माझ्या कानामध्ये. रोज बोलून बोलून त्यांनी मी म्हणजे बोलतात ना की आय बिकेम कॉन्शियस ऑफ माय सेन्सेस. मला माझ्या जो इंद्रियांचा समज यायला लागली. मी म्हणजे समजायला लागले की जीवन असं नाही आहे. देवाचं जे जीवन आहे ते खूप वेगळं आहे आणि त्या जीवनामध्ये ही भीती राहूच नाही शकत. जेव्हा मी ते वचन घेऊन चालायला लागली तेव्हा मला म्हणजे वेगळंच मी जीवन जगायला लागली. विचार करा, एक वेळ मी सुसाईडच्या विचारांमध्ये होती, परंतु जेव्हा मी वचन ऐकलं तेव्हा देवाने मला त्या गोष्टींपासून बाहेर काढून त्याच्या प्रेमामध्ये वाढवलं आणि आज इकडे मी बोलू शकते. जेव्हा आपण वचन घेतो, वचनाप्रमाणे चालतो, तेव्हा ते सुसायडल थॉट्स, ते वाईट विचार कधीच येऊ शकत नाही आपल्या जीवनामध्ये. पण आपण जर त्यांनाच पाणी घालत गेले तर ते वाढणार. ओके, त्यामुळे ते देवाचं जे वचन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. गो बॅक टू 2 Timothy. सेलिना, 2 Timothy. तर इकडे काय म्हटलंय, कारण आपल्याला भित्रेपणाचं नाही, देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा बिलकुल नाही दिला. त्यामुळे आपण त्याच्यावरच विश्वास ठेवला पाहिजे की माझ्यामध्ये भीती नाही, कारण माझ्यासोबत देव आहे. देव जर माझ्यासोबत आहे तर मी कशाला कोणत्या गोष्टीविषयी घाबरू. मला गरज नाही कोणाला घाबरायची. आणि देवासमोर त्या शैतानाला काहीच अधिकार नाही. जो देव ज्यांनी हे संपूर्ण जग निर्माण केलं, ज्यांनी आपल्याला विजय दिलेला आहे, ऑलरेडी आपल्याला ती विक्ट्री दिलेली आहे, तो जर आपल्या सोबत असेल तर आपण कोणाला कशाला घाबरायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. आता सामर्थ्य म्हणजे काय? For God has not given us a spirit of fear, but of power, love and sound mind. Power, सामर्थ्य म्हणजे काय? What is power? सामर्थ्य कोण सांगू शकते? हालेलुया. Yes. बल. प्रेज द लॉर्ड. बल. अजून काय करू शकतो जेव्हा आपल्याकडे सामर्थ्य असतं? आपण काय करू शकतो? हा, बट ते कसं इम्पॉसिबल पॉसिबल करू शकतो. येस, देवाच्या कृपेने. विथ गॉड ऑल थिंग्स आर पॉसिबल. प्रेज द लॉर्ड. येस. आता सामर्थ्य म्हणजे ती आपल्यामध्ये देवाने पॉवर दिली आहे की जर समजा तुम्ही कोणावरती हात ठेवाल तो व्यक्ती बरा होणारच, कारण ते देवाने आपल्याला इकडे लिहिलेलं आहे.
देवाने आपल्याला सामर्थ्याचा आत्मा दिलाय. सामर्थ्य म्हणजे काय? पॉवर ऑफ हिलिंग, पॉवर ऑफ कॉन्फिडन्स, पॉवर ऑफ वॉकिंग इन फेथ. हे सगळं देवाने आपल्याला आपल्यामध्ये दिलेलं आहे सामर्थ्य. कोणाला आपण जर हात ठेवलं तो व्यक्ती बरा होणारच विश्वासाने. त्याच्यामध्ये जर आपण देवाला मध्ये येशू सोबत आपण चालतो आणि ह्या वचनावरती विश्वास ठेवतो की देवाने मला तो सामर्थ्य दिलं आहे, मी जे कार्य करते ते पूर्ण होणारच, हे वचनामध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा मी त्या वचनावरती विश्वास ठेवते तेव्हा ते कार्य पूर्ण होणारच असं परमेश्वर म्हणताय. हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वराने ऑलरेडी त्याच्या येशूने म्हटलेलं आहे त्याच्या शुभवर्तमानात की तुम्ही ज्यांच्यावरती हात ठेवणार ती व्यक्ती बरी होणारच. ते पॉवर फक्त सिस्टर, फादर किंवा प्रापंचिक ह्या जे ब्रदर्स वगैरे त्यांना नाही दिलं फक्त. ओके, सर्व लोकांना जे विश्वास ठेवतात, जे परमेश्वरावरती विश्वास ठेवतात त्या लोकांमध्ये ते पॉवर आहे. पण ते असं नसते की आता आपण थोड्या वेळेसाठी विश्वास केला मग आपण आपल्या मनामध्ये दुसरं काही विचार आलं आणि आपण परत ते जाऊन त्या व्यक्तीकडे प्रार्थना करायला लागले, पण आपण आपल्या मनामध्ये शंका ठेवली, डाऊट ठेवला, तर ते नाही होणार. हालेलुया, हालेलुया. पण आपण जर देवाचा विश्वास आपल्यामध्ये ठेवला तर ते जे कार्य आहे ते कंप्लीट होणारच. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता प्रीतीचा, आपल्याला देवाने ऑलरेडी प्रेमाचा आत्मा दिलेला आहे. खूप वेळ आता मी जेव्हा वाढत होती तेव्हा मला ज्ञान नव्हतं देवाचं. मला काय वाटायचं, माझ्यामध्ये प्रेम नव्हतं कारण मी देवाचं वचन वाचलंच नव्हतं. म्हणून मी फक्त त्याच जगामध्ये जगायची. राग, द्वेष, चिडचिड हे सगळं माझ्यामध्ये असायचं कारण मी ते वचन वाचलंच नव्हतं. पण देवाने ऑलरेडी सांगितलंय तुमच्यामध्ये मी प्रेम दिलेलं आहे. जेव्हा आपण देवाचं प्रेम आपल्या जीवनामध्ये अनुभवतो तेव्हा आपण दुसऱ्यांना प्रेम देऊ शकतो. जोपर्यंत आणि जेव्हा आपण क्षमा करतो, क्षमा ही खूप, आता तुम्हाला माहिती आहे जे आपले 10 आज्ञा आहेत ते फक्त 2 गोष्टींवरती आधारित आहे. ओके, क्षमा आणि प्रेम, ह्या 2 गोष्टींविषयी. ओके, तर आणि न्यू टेस्टमेंटमध्ये देवाने ते 2 आज्ञा दिले, क्षमा आणि प्रेम. हे 2 आज्ञा जीवनात खूप महत्त्वाचे आहेत. जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा नाही करत तोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये प्रेम अनुभव नाही करू शकत. बरोबर? हालेलुया. तर क्षमा ही खूप महत्त्वाची आहे. खूप वेळा काय होते, आपण असं आता समजा कोणी मला काही बोललं, मी माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल राग ठेवला, पण मी जाते आणि चर्चमध्ये बसते आणि लोकांना देवाचे हे वगैरे सांगते. पण जर माझ्या हृदयामध्ये ती क्षमेचं बी नसेल, क्षमेचा जो आत्मा आहे तो नसेल माझ्या हृदयामध्ये, तर जे मी कार्य करते, जे मी काम करते ते काहीच फायद्याचं नाही. जर मी लोकांना क्षमा नाही करू शकत तोपर्यंत काहीच कार्य नाही होणार. आता तुम्हाला माहिती आहे जेव्हा येशू ख्रिस्त, आपल्याला सेलिना शिकवत होती त्या दिवशी, जेव्हा येशू ख्रिस्त क्रूसावरती मरण पावला, जेव्हा तो क्रूसावरती त्याचा प्राण झाला तेव्हा त्याने काय म्हटलं, हे बापा त्यांना क्षमा कर कारण त्यांना माहिती नाही ते काय करत आहेत. येशू एवढ्या त्रासपासून गेला, त्यांनी आपलं पाप सगळं त्याच्यावरती घेतलं आणि त्यांनी काय केलं तरी सुद्धा ज्या लोकांनी त्याला मारलं, त्याला वाईट बोललं तरी सुद्धा तो निष्पाप होता. त्यांनी एकही पाप नव्हतं केलं तरी पण त्याला क्रूसावरती मरायला लागलं आणि तरी त्यांनी आपल्या सर्वांना क्षमा केली. का?
प्रेमामुळे तो फक्त आपल्यावरती प्रेम करत होता. आपण समजा बोलू की माझ्या मनामध्ये प्रेम आहे, माझ्या मनामध्ये प्रेम आहे, पण जोपर्यंत आपण आपल्याच जवळच्या आपल्याच लोकांना क्षमा नाही करू शकत तोपर्यंत आपण कसं प्रेम दाखवू शकतो? आपल्या क्षमा आता खूप वेळा असं असते की क्षमा करणे कठीण सुद्धा असते, पण ते पॉसिबल आहे जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयात ठेवतो. येशू ख्रिस्त जर आपल्या हृदयामध्ये असेल तर तो आपल्याला दाखवतो की तुम्ही काय करायचं, कसं करायचं, तो आपल्याला मार्ग देतो. ओके, आणि त्याच्याद्वारे त्या व्यक्तीला क्षमा करणे खूप सोपं असते येशू ख्रिस्ताच्या कृपेने. जेव्हा तो आपल्या हृदय आपण त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा ते क्षमा करणे ही सोपं होते. आपल्याला खूप वेळेला वाटतं की आता काही वेळेला आपण समजा कोणत्या व्यक्तीने काही चुकी केली तर आपण म्हणतो की मी तिच्यासोबत कधीच नाही बोलणार, मी हे नाही करणार. खूप वेळेला लोक बोलतात मी ते काम करेल पण मी क्षमा नाही करणार, असं पण बोलतात. आता कधी मी एक स्टोरी ऐकलेली, म्हणजे मला नक्की माहिती नाही ते, बट मी ऐकलेलं. आता एक बाई होती, तिचं आणि कोणाचं तरी भांडण झालेलं. तेव्हा ती फादरांकडे जाते, फादरांना म्हणते, म्हणजे ते तिच्या जीवनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स होते घरामध्ये, काहीतरी संकट होतं. तर ती त्या संकटासाठी फादरकडे जाते. फादरला म्हणते की मला माझ्या जीवनामध्ये असे प्रॉब्लेम आहेत आणि तिचा काहीतरी मोठा हेल्थ इश्यू होता. तर तेव्हा फादरांनी तिच्यावरती प्रेयर केली, तिला समजावलं वगैरे. नंतर ते तिला म्हणाले की तू तुझ्या जीवनामध्ये कोणाला क्षमा नसेल केली तर त्या व्यक्तीला तू क्षमा कर. तर ती म्हणाली फादर मी ते कधीच नाही करू शकत त्या व्यक्तीला क्षमा, कारण त्या व्यक्तीने एवढं माझं वाईट केलंय ना की मला तिचं तोंड पण नाही बघायचं. तर फादर म्हणाले की जोपर्यंत तू त्या व्यक्तीला क्षमा नाही करणार तोपर्यंत तुला येशू ख्रिस्ताची कशी क्षमा मिळणार? बरोबर. आपण येशू ख्रिस्त, आपण आमच्या स्वर्गीय बाबा म्हणतो, त्याच्यामध्ये आपण येशू ख्रिस्ताला काय म्हणतो की जशी मी क्षमा करते तशी तू माझ्या अपराधांची क्षमा कर. पण आपण फक्त ती प्रेयर बोलतो, नुसती बोलायची म्हणून मिसाला वगैरे बोलतो, पण आपण जर खऱ्या हृदयाने क्षमा नसेल करत तर परमेश्वर आपल्याला क्षमा करू शकेल का? आपण त्याच्याकडून ते एक्सपेक्ट करू शकतो का क्षमा मिळवणे? नाही. जर आपण दुसऱ्यांना पहिलं जेव्हा क्षमा करतो तेव्हा तो परमेश्वर आपल्याला देखील क्षमा करतो, आपल्या पापांची क्षमा. आपण त्याच्याकडून एक्सपेक्टेशन नाही ठेवू शकत जोपर्यंत आपण दुसऱ्यांना नाही क्षमा करत. हालेलुया. आणि प्रेमाचं हे ते पहिलं स्टेप आहे, क्षमा. इट इज अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स गॉड्स लव्ह. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर जेव्हा आपण देवाच्या प्रेमामध्ये चालतो तेव्हा लोक कितीही काहीही आपल्याला बोललं तरी आपल्याला नाही फरक पडणार, कारण आपण देवाच्या प्रेमात आहोत. आपल्या मुखातून फक्त प्रेम निघणार. आणि तेव्हा लोक सांगतात की हे व्यक्ती, हा मनुष्य ते देवाच्या प्रेमात आहेत. ते आपल्यावरती बघून सांगतात. आता खूप आपल्या सर्वांना लोकांना असं ऑब्झर्व करायची वगैरे सवय असेल. मला खूप आहे. मला सायकोलॉजीचं वगैरे मी स्टडी करते, तर मला ती सवय खूप आवडतं की लोकांना ऑब्झर्व करायला, म्हणजे त्यांचं काय बिहेवियर आहे हे आम्हाला शिकवतात सायकोलॉजीमध्ये वगैरे. तर मी खूप वेळेला जेव्हा मी बघते काही लोक एवढे देवाच्या प्रेमामध्ये, काही म्हणजे खूप चांगला, आणि काही लोक जे सांगतात की मी देवाच्या प्रेमात, मी देवावरती प्रेम करते, मला देवावरती प्रेम आहे, पण त्यांचं बिहेवियर, त्यांचं जे बाहेरचं चरित्र आहे, ते कॅरेक्टर आहे, त्याच्यावरून दिसतं की त्यांच्या मनामध्ये काय आहे.
हे आपल्या चरित्रावरून आपण जे काम करतो त्याच्यात सुद्धा दिसतं की आपण कसं काम करतो. ओके, खूप वेळेला आपण तोंडाने बोलतो की मी हे कार्य केले, मी ते करतो, ते म्हणजे मी परमेश्वराचे वचन वाचतो, तेव्हा सगळं टाइम स्पेंड करतो. पण आपलं जे बिहेवियर आहे ते जर त्यानुसार नसेल ना तर त्याचा काहीच अर्थ नाही. आपल्या फक्त डोक्यामध्ये ते आहे की मी हे करतो परमेश्वराचे वचन वाचतो, पण जर ते आपल्या कृतीद्वारे, आपली जी कृती आहे त्याच्याद्वारे जर आपण ते नाही दाखवत तर त्याचा काहीच अर्थ नाही. आपली कृती आपल्या शब्दांशी जुळली पाहिजे. जेव्हा आपली कृती आपल्या शब्दांशी जुळते तेव्हा ते जे कार्य आहे ते पूर्ण होते. हालेलुया. जेव्हा तुम्ही फक्त म्हणतात मी प्रेमात चालतो देवाच्या, तेव्हा ते प्रेम आपल्यामधून दिसलं देखील पाहिजे. जेव्हा आपण कोणाला बघतो आपण त्या माणसाने बोललं पाहिजे हां ही व्यक्ती देवाच्या प्रेमात चालते आणि त्या व्यक्तीमध्ये प्रेम आहे हे दिसलं पाहिजे. आणि देवाने आपल्याला म्हटलेलं आहे मी तुम्हाला ऑलरेडी प्रीतीचा आत्मा दिलेला आहे, तुमच्यामध्ये प्रीतीचा आत्मा आहे. जर ती प्रीती आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा अनुभव करतो तेव्हा आपल्या जीवनात तो आनंदच वेगळा असतो. मी पाहिलेलं आहे जेव्हा लोक त्या देवाच्या प्रेमाचा अनुभव करतात तेव्हा ते भरभरून येतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर देवाने मला सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिलेला आहे. आणि प्रेमासाठी पहिली स्टेप म्हणजे क्षमा. बरोबर. जर आपल्याला देवाचा प्रेम अनुभवायचा असेल, आपल्याला त्याची क्षमा पाहिजे असेल तर पहिला आपण क्षमा केली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. संयमाचा आत्मा. संयमाचा आत्मा म्हणजे अँड ऑफ साऊंड माइंड. साऊंड माइंड. संयमाचा संयम म्हणजे काय? शहाणपण. शहाणपण म्हणजे बुद्धिमत्ता, शांतपणा, शांत मनाचा. हा, धीर धरणे. ओके, हालेलुया. सो शांत मनाचा म्हणजे जो काम असतो म्हणजे एकदम शांत मनाचा असतो, जो चिडचिड नाही करत, लोकांना चांगल्यापणे ऐकून घेतो. त्याच्या मनामध्ये ज्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रेम असते तो व्यक्ती कधीही हायपर नाही होणार किंवा कधी कोणाला तुडवणार नाही. तो एकदम शांत मनाचा असणार. आणि त्या व्यक्तीवरती तुम्ही बघितलं ना तुम्हाला असं वाटेल की अरे ते एकदम म्हणजे शांत आहे. आता खूप वेळेला काय होतं आपण असे खूप वेळेला लोकांची जी समजूत असते ती चुकीची होते की ते खूप वेळेला बघतात, काही जण लोक जे असतात त्यांना जेव्हा बघतात ते सांगतात अरे ही मुलगी किंवा मुलगा जास्त बोलत नाही म्हणजे हे शांत असणार. पण आपल्याला माहिती नाही त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. जे लोक असे बाहेरून शांत दिसतात त्यांचं ते तसे नसतात, त्यांच्या मनामध्ये विचार खूप चाललेले असतात ते आपल्याला माहिती नाही. परंतु ज्या लोकांकडे संयमाचा आत्मा आहे, पेशन्स, ओके, जे काहीही प्रॉब्लेम झाले, काहीही संकट आलं त्यांच्या जीवनामध्ये तरीही ते घाबरणार नाही कोणत्या गोष्टीविषयी, ते धडपड नाही करणार कोणत्या गोष्टीविषयी. ते फक्त शांत एकांत बसणार, देवाच्या सानिध्यात राहणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या मनामध्ये खूप सारे विचार येतात दिवसाला, एक नाही तर 1000 विचार येतात. रात्री झोपताना सुद्धा खूप सारे विचार येतात. मी सांगते मला ओव्हर थिंकिंगची खूप जास्त प्रॉब्लेम होता. जर म्हणजे मी जर एकाच साईडला अशी बसली तर माझ्या मनामध्ये एक विचार आला का त्याच्यापासून
दुसरा मग असं एवढे विचारायचे ना की मी कधी कधी असं विचार करायची की मी कधी कधी असं डोक्यामध्ये आणायची की माझे जे विचार आहेत ना त्याच्याने एक मोठी पुस्तक तयार होईल, एवढे माझ्या डोक्यामध्ये विचार, म्हणजे ते थांबायचंच नाही. तुम्हाला माहिती आहे ह्या जगामध्ये सर्वात फास्ट जे व्हेकल किंवा जी गोष्ट आहे ना ते आहे आपलं मन, माइंडला मनच बोलतात. हां, तर आपल्या जगा ह्या संपूर्ण जगामध्ये जे सर्वात फास्ट गोष्ट आहे ना ते आपलं मन. त्या मनामध्ये एका विचारावरून एवढे विचार होतात की आपल्याला समजत नाही की ह्या गोष्टीवरून आपण तिथे कसे पोचलो. पण जेव्हा आपण हे जेव्हा अनुभवतो, संयम जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा आपण म्हणजे काहीच कोणत्या गोष्टींचा विचार करायला आपण जात नाहोत, फक्त देवाचंच वचन पाळतो. जे देव आपल्याला सांगतं तेवढंच, किंवा आपण फक्त देवाशी संवाद करत असतो. संयम म्हणजे शांत राहणे, एकांत बसणे, माइंड जे आपलं असते ते शांत असणे, त्याच्यामध्ये जे जगातले गोष्टींचा विचार आहे ते विचार नाही आणत आपण, फक्त देवाचे वचन, फक्त देवाचे वचनच त्या मनामध्ये असते. आणि तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा जेव्हा समजा कोणीतरी व्यक्ती असेल जिच्या ज्याला संयमाचा तो आत्मा आहे, जेव्हा ती एका क्राऊडमध्ये जाते तेव्हा तिकडचे जे लोक आहेत त्यांना पण ते अनुभव होतो की हिच्यात काहीतरी आहे, एवढं तिच्यामध्ये ते शांतता आहे ते दिसते आणि ते देवाचं सानिध्य दिसते. जेव्हा आपण ते साऊंड आणि ती जेव्हा लोकांना, ती व्यक्ती जी आहे ती लोकांना जेव्हा वचन सांगते किंवा काहीही गोष्ट सांगते तेव्हा ते लोकांना चांगल्या सोपे भाषेमध्ये समजते. कारण का तिथे शांतता आहे, देवाचं पवित्र आत्मा जो आहे त्याचं सानिध्य असते, पवित्र आत्मा कार्य करत असतो. जेव्हा आपण शांत मनाने काहीही काम करतो तेव्हा ते काम पूर्ण होते, एका चांगल्या गोष्टीद्वारे ते व्यवस्थित पूर्ण होते. त्याच्यासाठी आपल्याला कुठे धडपड नाही करायला लागत, पण ते शांत मन आपल्याला तेव्हाच भेटणार जेव्हा आपण देवाशी एकरूप होणार, आपण देवासोबत टाइम स्पेंड करणार. ओके, जसं काल ब्रदर गणेश सांगत होते, जेव्हा आपल्याला काही गोष्ट जे लोक येशूसोबत एकांत बसून त्याला विचारतात त्यांना ती गोष्ट, त्यांना ती दाखला समजते. जेव्हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही गोष्ट समजत नाही तेव्हा आपण येशूला विचारायला हवं, त्याच्यासोबत एकांत बसून येशूला त्या गोष्टींविषयी, त्या समस्याविषयी विचारतो तेव्हा तो आपल्याला बरोबर उत्तर देतो, आपल्याला मार्ग दाखवतो आणि तो आपल्याला सांगतो की कार्य कसं करायचं. हालेलुया, हालेलुया. तर इथे हे वचन तुम्हाला कळालं? कोणाला काही कन्फ्युजन झाली का? ओके, तुम्हाला एक होमवर्क आहे. हे जे वचन आहे ते विश्वासाने तुम्हाला आज बोलायचं आहे. तुम्हाला टाइम ब्रेकमध्ये वगैरे बोलत राहायचं आहे विश्वासाने. ओके, देवाने मला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. जेव्हा आपण हे वचन बोलतो तेव्हा आपल्या आतून ते समजतं कार्य की ते माझ्यामध्ये जी भीती आहे ती पूर्णपणे निघून गेली आणि देव माझ्यासोबतच असतो आणि त्यांनी मला पॉवर दिलेलं आहे. जेव्हा मी विश्वासाने कोणावरती हात ठेवते, कोणाला कोणतं कार्य करायला जाते विश्वासाने, तर ते पूर्ण होणारच, कारण माझ्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. हालेलुया.
आणि माझ्यामध्ये प्रीती आहे. जर मी लोकांना क्षमा केली आणि देवाची क्षमा मिळवी आणि मी माझ्या तेव्हा मी माझी जी प्रीती आहे ती मी इतरांसोबत सुद्धा शेअर करू शकतो, इतरांना सुद्धा देऊ शकतो माझी प्रीती. हालेलुया. आणि जे माझं मन आहे जे ते देवाच्या सानिध्यामध्ये ठेवून त्याचे जे वचन आहे त्याच्या वचनाप्रमाणे चालणे आणि कधीही काही संकट असलं तरी देवाचं जे डिसिजन मी माझ्या जीवनामध्ये घेतो ते देवाच्या वचनाप्रमाणेच घेणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता फायनल प्रेयर कोण करणार? शेवटची प्रार्थना. कोण येणार पुढे शेवटची प्रार्थना करायला? तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटते इथे येऊन प्रेयर करायला आणि त्यांनी सुरुवात होते. आपण सर्वांनी 2 मिनिटं डोळे बंद करूया आणि सर्वप्रथम परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया की आजचा दिवस आपल्याला बघण्याचं भाग्य मिळालं आहे आणि या क्षणाला आपल्याला जे काही वचन परमेश्वराच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे भेटलेलं आहे की परमेश्वराने आपल्याला सामर्थ्याचा, संयमाचा, प्रीतीचा आत्मा दिलेला आहे. हे वचन आपण संपूर्णपणे आज दिवसभरात आपल्या प्रत्येकाच्या मुखामध्ये बोलत राहण्यासाठी परमेश्वराने आपल्याला ते आशीर्वाद दिलेलाच आहे असा आपण आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये विश्वास धरूया व पुढचं शिक्षण व पुढचं आपल्याला वचन संपूर्ण दिवसभरामध्ये चांगल्या प्रकारे ऐकण्यासाठी परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद दिलेलाच आहे. म्हणून आपण परमेश्वराचे आभार मानूया. हे आबा बापा, ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करीत आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड.